गुड आफ्टरनून. चाटे एज्युकेशन समूहामध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत. आता आपण इतिहास पुढच्या टॉपिकविषयी थोडीशी आपण माहिती घेणार आहोत. म्हणजे पुढच्या टॉपिकमध्ये महत्त्वाचे प्रश्न कुठले कुठले आहेत, प्रश्न कशा पद्धतीनं विचारले जाऊ शकतात, ओके, त्याच्याविषयी आता आपण थोडी माहिती घेऊया. आता आपण पहिले, दुसरे, तिसरे तिन्ही टॉपिकवरती बघितलं. म्हणजे इतिहास लेखन, पाश्चात्य परंपरा, ह्याच्यावरती महत्त्वाचे प्रश्न कोणते येऊ शकतात ते बघितलं. त्याच्यानंतर इतिहास लेखन, भारतीय परंपरा कोणकोणत्या आहेत, त्याच्यामध्ये कोणाकोणाचं योगदान आहे तेही बघितलं. त्याच्यानंतर उपयोजित इतिहास लेखन म्हणजे काय आहे आणि त्याचा उपयोग कसा आपल्याला वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये करून घेता येतो तेही बघितलेलं आहे. त्यानंतर प्रसार माध्यम आणि इतिहास. आता प्रसार माध्यमं कोणकोणती आहेत आणि प्रसार माध्यमामध्ये इतिहासाचा कसा उपयोग होतो, ओके, ते आपल्याला बघायचं आहे. प्रसार माध्यम म्हणजेच माहितीचं प्रसार कोणत्या गोष्टीमार्फत होतो, ओके, माहिती पुरवली समाजापर्यंत, माहिती पुरवण्याची जी माध्यमं आहेत त्याला म्हटलं जातं प्रसार माध्यमं. मग रेडिओ असेल, ओके, त्याच्यानंतर वर्तमानपत्र आहे, टी व्हीच्या माध्यमातून आहे, नियतकालिका असतील, ओके, वेब पत्रकारिता त्याच्यामध्ये आहे. वेगवेगळे प्रकार आहेत की जी माहिती आहे ती माहिती समाजातील तळागाळातील लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं जातं, ओके, त्याला म्हटलं जातं प्रसार माध्यम. आता प्रसार माध्यम ह्याच्यामध्ये वर्तमानपत्र हे सुद्धा काय करतं, माहितीचा प्रसार करत असतं. मग वर्तमानपत्राचे उद्दिष्ट काय काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे, ओके. तर वर्तमानपत्र हे स्थानिक, देशांतर्गत, जागतिक स्वरूपाच्या बघा वर्तमानपत्र आणि त्याचे उद्दिष्ट. वर्तमानपत्र स्थानिक पातळीवर, देशांतर्गत पातळीवर, त्याचबरोबर जागतिक स्वरूपाच्या विविध बातम्या आहेत त्या बातम्या पुरवण्याचं काम करतं. आपल्याला सुद्धा आता सवय लागून गेलेली आहे. सकाळी उठलं आणि आपण जर वर्तमानपत्र नाही बघितलं की आपल्याला अस्वस्थ होतं. का असं होतं? काय ती सवय म्हणून नाही आहे, बरोबर. वर्तमानपत्र वाचायची सवय आहे म्हणून नाही बघितलं की अस्वस्थ होतं असं आहे का? तर ते आपल्याला वेगवेगळ्या ज्या बातम्या आहेत ती बातम्या वाचायची सवय असते, कारण आपल्याला जाणून घ्यायचं असतं. मग त्यामधून शैक्षणिक बातम्या येतात, राजकीय घडामोडी येत असतात, सामाजिक घडामोडी येत असतात, ओके, स्थानिक स्वरूपाच्या काही बातम्या असतात. ती माहिती आपल्याला जाणून घ्यायची असते. म्हणून प्रत्येकालाच उठल्याबरोबर अगोदर काय लागतं की वर्तमानपत्र हातामध्ये लागतं. म्हणजेच काय आहे की वर्तमानपत्राच्या माध्यमातून स्थानिक, देशांतर्गत व जागतिक स्वरूपाच्या ज्या विविध बातम्या आहेत त्या बातम्या पुरवण्याचं काम केलं जातं. वर्तमानपत्र म्हणजे चालू घडामोडीचे दस्तऐवज असं म्हटलेलं आहे. म्हणजे वर्तमानपत्रातून चालू घडामोडी ज्या आहेत त्या घडामोडी लोकांच्यापर्यंत पोचवल्या जातात. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, चालू घडामोडींचे दस्तऐवज असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर बातम्या असतील, अग्रलेख असेल, लोकांची मतं असतील, जाहिरात असेल, पूरक माहिती असेल, इत्यादी माहिती पुरवण्याचं वर्तमानपत्राचा हेतू असतो किंवा उद्देश असतो, बरोबर. म्हणजे काही सामाजिक बातम्या असतात, राजकीय बातम्या असतात, शैक्षणिक असतात, अग्रलेख असतो, लोकांची सुद्धा काही मतं असतात, जाहिराती असतात, त्याबरोबर आणखीन माहिती असेल, इत्यादी माहिती पुरवण्याचं कार्य कोण करत असतं, वर्तमानपत्र करत असतं. आणि हा वर्तमानपत्राचा काय आहे, उद्देश आहे. आता वरील सर्व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, म्हणजे जी काय उद्दिष्ट सांगितले, चालू घडामोडी असतील, अग्रलेख असेल, स्थानिक बातम्या असतील, जागतिक स्वरूपाच्या असतील, ह्या सगळ्या बातम्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं वर्तमानपत्र हे कार्य करत असतं. आणि ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रसार माध्यम म्हणून वर्तमानपत्र कार्य करत असतं, ओके. त्याच्यानंतर वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते. वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची काय गरज असते? तर वर्तमानपत्रांना रोजच्या रोज ताज्या बातम्या वाचकांच्यापर्यंत पोचवायच्या असतात, ओके. दैनंदिन ज्या बातम्या आहेत त्या बातम्या काय आहेत, लोकांच्यापर्यंत म्हणजेच वाचकांच्यापर्यंत पोचवायच्या असतात.
वर्तमानपत्रामध्ये 50 वर्षापूर्वी असेल, 100 वर्षापूर्वीची अशा प्रकारची काही सदरे असतात आणि ती इतिहासाची साधने आणि त्याच्यावरती आधारित असतात. त्याचबरोबर भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक घटना समजतात. ओके, भूतकाळामध्ये काही घडून गेलेल्या घटना असतील, त्याच्यामध्ये मग काही आर्थिक असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील, ह्या ऐतिहासिक घटना समजत असतात. त्याचबरोबर मागची सांगावी लागते. म्हणजे बातमी ज्यावेळी वर्तमानपत्रामध्ये येत असते त्यावेळी त्याच्या मागची बातमी सांगितल्यानंतर पुढची बातमी छापत असते. त्यामुळं अशा वेळी वर्तमानपत्रांना इतिहासाची गरज वाटते. ओके, म्हणजे वर्तमानपत्राला इतिहास या विषयाची गरज का वाटते किंवा इतिहास हा विषय वर्तमानपत्राला का अभ्यासावा लागतो असा जर प्रश्न विचारला तर वर्तमानपत्रांना रोजच्या रोज ताज्या बातम्या ज्या आहेत त्या वाचकापर्यंत पोचवायच्या असतात. 50 वर्षापूर्वी असेल, 100 वर्षापूर्वी अशा प्रकारची वेगवेगळी सदरं असतात. ती ऐतिहासिक किंवा इतिहासाच्या साधन आणि त्याच्यावरती आधारित असतात. भूतकाळातील काही आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना ज्या आहेत त्या घटना समजतात आणि बातमी पुढच्या असेल त्यावेळी त्याच्या पाठीमागची जी बातमी आहे ती पाठीमागची बातमी सांगून पुढची बातमी सांगावी लागते. अशा वेळी वर्तमानपत्रांना इतिहासाची गरज असते. ओके, लक्षात आलं. त्याच्यानंतर खेळाचं महत्त्व. खेळ महत्त्वाचा का आहे? ओके, तुम्हाला मराठीच्या मध्ये सुद्धा आजी कुटुंबाचा आगळ हा पाठ आहे 3रा, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पॅसेजवरती प्रश्न विचारतात. मुलांना सुद्धा अभ्यासापेक्षा खेळ म्हटलं की महत्त्वाचा असतो. बरोबर, तुम्हा सगळ्यांना अभ्यास म्हटलं की थोडंसं आळस येतो, खेळ म्हटलं की जरी आळस असेल तरी सुद्धा त्यातून उत्साह निर्माण होतो. असं का होतं? बरोबर, खेळाचं काही महत्त्व आहे. प्रत्येकांना खेळायला आवडतं, सगळ्यांना. बरोबर, तर खेळाचं महत्त्व स्पष्ट करा हा प्रश्न ह्या पाठावरती महत्त्वाचा आहे. मराठीमध्ये सुद्धा 3ऱ्या लेसनमध्ये तुम्हाला उतार्यावरती तो प्रश्न येतो. मग खेळामध्ये बैठे खेळ आहेत, बरोबर, मैदानी खेळ आहेत, काही देशी खेळ आहेत, विदेशी खेळ आहेत, ह्याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न येतो. 2 मार्काचा प्रश्न आकृतिबंध पूर्ण करा खेळ. मग त्याच्यामध्ये बैठे खेळ कुठले कुठले आहेत ते लिहा. 1-2 तरी किमान खेळांचा उल्लेख करा. मैदानी खेळ कुठले आहेत त्याचा उल्लेख करा. आणि त्याच्यामध्ये देशी आणि विदेशी असं जर विचारलं तर देशी खेळ कुठले? देशी खेळ म्हणजेच आपल्या देशामध्ये खेळले जाणारे खेळ हे देशी खेळ झाले. आणि बाहेरच्या देशामधून आपल्या देशामध्ये आता ते आपल्या देशासारखेच म्हणून आपण खेळतो, म्हणजे बाहेरच्या देशातून ते खेळ आलेले आहेत त्याला म्हणायचं विदेशी खेळ. ओके, म्हणजे 2 मार्काला प्रश्न विचारला तरी प्रश्न लिहिता आला पाहिजे किंवा कृतीयुक्त आराखडा पूर्ण करा असा जरी प्रश्न आला तरी तो तुम्हाला लिहिता आला पाहिजे. आता खेळाचं महत्त्व जीवनामध्ये आहे, बरोबर, तर प्रत्येकाला ते महत्त्व काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती सुद्धा आहे. खेळामुळं शारीरिक विकास होतो, बौद्धिक विकास होतो, मानसिक विकास सुद्धा होतो. म्हणजे आपल्याला आता काय करायचं आहे, शिक्षणाच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास साधायचा आहे. सर्वांगीण विकास म्हणजे फक्त बौद्धिक विकास साधून चालतं का? कारण बुद्धीनं जरी पुढं असला तरी सुद्धा तुम्हाला आरोग्यम धन संपदा असं म्हटलं जातं. बरोबर, आरोग्य चांगलं असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टीमध्ये सक्सेस होता येतं. जर तुमची बुद्धी खूप आहे, अफाट आहे, पण तुमचं शरीर साथ देत नसेल तर तिथं काहीही उपयोग होत नाही आहे. म्हणून आरोग्यसुद्धा काय आहे, महत्त्वाचं आहे. आणि मुलांचा आपल्याला काय करायचं आहे, सर्वांगीण विकास साधायचा आहे. म्हणजेच खेळाच्या माध्यमातून शारीरिक विकास होतो, मानसिक विकास होतो आणि बौद्धिक विकाससुद्धा होतो. ओके, हे पहिलं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर शरीर काटक होतं, बळकट होतं. बरोबर, खेळल्यामुळं काय होतं, बळकटी येते. खेळामुळे चिकाटी असेल, खिलाडू वृत्ती आहे ती निर्माण होते. खेळताना बारीक सारीक सगळ्या गोष्टीकडे काय होतं, तुमचं लक्ष जातं. बरोबर, निरीक्षण शक्ती त्याच्यामधून वाढते. बरोबर, कॉन्सन्ट्रेशन होतं. म्हणजेच खेळामुळे चिकाटी येते, खिलाडूपणा निर्माण होतो, सांघिक वृत्ती वाढते. आजकाल जर बघितलं तर मुलं एकाकी बनत चाललेली आहेत, ही खूप मोठी समस्या आहे. बरोबर, मुलांचं काय करावं लागतं,
काउन्सिलिंग करावं लागतं, समुपदेशन करावं लागतं. असं का होतं? कारण अलीकडची जर बघितली तर समाजव्यवस्था आहे ती समाजव्यवस्था बदलत चाललेली आहे. मुलं आता घरामध्ये मर्यादित लोक आहेत, म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती आता पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. फक्त आईवडील आणि एखादं अपत्य. मग आईवडील नोकरीच्या निमित्तानं जर बाहेर गेलं तर घरी कोण? एकच मुलं आहे ते घरी असतं. मग त्यामुळं बोलायचं कोणाशी, मत व्यक्त करायचं तरी कोणासोबत करायचं, बरोबर? एकटं असल्यामुळं काय होतं, एकाकी माणूस मुलं बनत चाललेले आहेत. आणि सध्याच्या काळातील ही खूप मोठी काय आहे, समस्या आहे. म्हणजेच काय आहे, खेळाच्या माध्यमातून तुम्ही ज्यावेळी मैदानावरती खेळता त्यावेळी सांघिक वृत्ती तिथं निर्माण होते. म्हणजे ग्रुप असल्यामुळं ओके, एकमेकाला मदत करणं असेल, एकमेकाला अडीअडचणीच्या वेळी कोऑपरेट करणं, ह्या सगळ्या गोष्टी कशातून होतात? खेळामधून होतात. म्हणजे समूहानं कसं खेळायचं हे तुम्हाला खेळामधून आपोआप लक्षात येतं. म्हणजेच काय आहे, सांघिक वृत्ती या ठिकाणी वाढते. बौद्धिक ताण जो आहे तो बौद्धिक ताणसुद्धा खेळामुळं कमी होतो. म्हणजे मोठ्या माणसांना फक्त ताण येतो किंवा मोठ्यांना फक्त टेन्शन असतं असं नाही आहे, बरोबर? मुलांना सुद्धा काय येतो? मुलांना सुद्धा ताण येत असतो, बौद्धिक ताण मुलांना येतो. मग जर मुलं अगदी फ्रीमध्ये जर थोडा वेळ खेळली तर पूर्णपणे जो थकवा असेल किंवा जो बौद्धिक ताण आलेला आहे, चिडचिडपणा आहे, पूर्णपणे मुलं विसरतात आणि खेळायला लागतात. आणि खेळल्यानंतर काय होतं, आपोआपच मनावरती जे दडपण आहे, मनामध्ये जे टेन्शन आहे ते आपोआप काय होतं, कमी होतं. म्हणजेच काय आहे, बौद्धिक ताण खेळाच्या माध्यमातून कमी होतो. त्याच्यानंतर सहकार्याची भावना वाढीस लागते. हा महत्त्वाचा गुण आहे बरं का. कारण खूप तुम्ही पुढं गेला, मोठे झालात, एकमेकाला सहकार्य करायची भावना जर नसेल तर त्या गोष्टीचा काहीही उपयोग होत नाही आहे, बरोबर? त्यामुळं एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. मग ते शाब्दिक असेल, कुठल्याही गोष्टीत असेल. आणि हे खेळामधून आपल्याला काय होतं, साध्य करता येतं. म्हणजेच सहकार्याची जी भावना आहे ती सहकार्याची भावना खेळाच्या माध्यमातून वाढीस लागते. नेतृत्व गुणांचा विकास होतो. म्हणजे लिडरशिप, आपण पुढं काही मुलं एज्युकेशन पूर्ण झालं तरीसुद्धा 1-2 मिनटं उभं राहावं आणि 1-2 गोष्टी जर बोला म्हटलं तर हातपाय थरथर कापतात, बरोबर? त्यांना येत नाही असं नाही आहे, धाडस नसतं. त्यामुळं 2 गोष्टी किंवा स्वतःचं नाव सांगा, आणखीन थोडीशी माहिती सांगा म्हटलं की मुलं लगेच कापत असतात, बघतो आपण. मग खेळाच्या माध्यमातून लिडरशिप निर्माण होते, नेतृत्व गुण विकसित होतात, धाडस आपोआपच निर्माण झालेलं असतं. आणि त्याचबरोबर मनोरंजनसुद्धा होतं. ओके, म्हणजे खेळाचं महत्त्व, आता हा प्रश्न पाठ करायची गरज नाही आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बरोबर? 8वीला पण आहे, 9वीला सुद्धा टॉपिकमधून हे झालेलं आहे. इतिहासमध्ये तुम्हाला हा प्रश्न आहे. 10वीला मराठीमध्ये सुद्धा 3ऱ्या टॉपिकमध्ये खेळाविषयी माहिती आलेली आहे. ओके, आणि इतिहासला तरी स्पेशल टॉपिक आहे. मग ह्याच्यावरती खेळाचं महत्त्व स्पष्ट करा म्हटलं तर शारीरिक विकास होतो, मानसिक विकास होतो, बौद्धिक विकास होतो, शरीर बळकट बनतं, काटक होतं, त्याच्यानंतर हाडे बळकट होतात, खेळामुळं चिकाटी येते, खिलाडूपणा निर्माण होतो, सांघिक वृत्ती वाढीस लागते, बौद्धिक ताण ह्याच्यामधून कमी होतो, सहकार्याची भावना वाढीस लागते, नेतृत्व गुणांचा विकास होतो आणि त्याचबरोबर मनोरंजनसुद्धा होतं. ओके, हे खेळाचं महत्त्व आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्याच्यानंतर खेळातून व्यावसायिक संधीसुद्धा निर्माण आहेत बरं का. म्हणजे खेळातून कोणकोणत्या व्यावसायिक संधी निर्माण होतात, तर खेळ हा आपल्या जीवनाशी निगडीत आहे. म्हणजे जन्मल्यापासूनच प्रत्येकाला खेळ आवडतो. थोडंसं लहान बाळ जरी थोडंसं मोठं झालं तर खेळ बघतो आपण. म्हणजे खेळ हा काय आहे, आपल्या जीवनाशी निगडीत अशी गोष्ट आहे. खेळामध्ये पंच होण्यासाठी पात्रता परीक्षा द्यावी लागते. ज्यातून व्यवसाय म्हणजे नोकरीची संधी असते. ओके, खेळामध्ये पंच बघतो आपण, वेगवेगळे खेळ बघतो, त्या खेळामध्ये पंच असतात. तर पंच व्हायचं असेल तर पात्रता परीक्षा जी आहे ती पात्रता परीक्षा द्यावी लागते आणि त्या उत्तीर्ण झाल्यास पंच म्हणून आपल्याला तिथं संधी मिळू शकते. त्याच्यानंतर पोलीस भरती असेल, सैन्य भरती असेल, अशा वेळीसुद्धा
करून शरीर चप्पळ बनवता येतं. म्हणजे पोलीस भरती, सैन्य भरती म्हटलं की तुम्हाला काय आलं, फिजिकली आणि बौद्धिक दोन्हीही असतं, बरोबर. एक्झाम पण द्यावी लागते आणि तुम्हाला फिजिकली काही टेस्ट असतात. म्हणजे तुम्हाला त्यामध्ये टेस्ट म्हणण्यापेक्षा तुम्हाला रनिंग असेल, बरोबर, त्याच्यानंतर पुलअप्स असतील, ह्याच्यावरती तुम्हाला गुण दिले जातात. 100पैकी ते गुण असतात, बरोबर. त्यामध्ये किमान मुलांच्यासाठी 5 इव्हेंट असतात. प्रत्येक एक इव्हेंटला किमान 20 गुण असतात, बरोबर. मग त्यामध्ये 1600 मीटर रनिंग असेल, पण ते सुद्धा किती मिनिटामध्ये पूर्ण करायचं हा क्रायटेरिया असतो, बरोबर. 100 मीटर रनिंग असेल, त्याच्यानंतर पुलअप्स आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला गोळाफेक आहे. ह्या 5 इव्हेंट्स असतात सैन्य भरती जर जायचं असेल तर. म्हणजेच हे 1-2 दिवसाचं कार्य नाही आहे, हे तुम्हाला पहिल्यापासूनच काय केलं पाहिजे, प्रॅक्टिस करत राहिलं पाहिजे. म्हणजेच काय आहे, सैन्य भरती असली किंवा पोलीस भरती जरी असली तरीसुद्धा तुम्हाला खेळांच्या ह्या कसरती म्हणजेच ह्या इव्हेंट्स आहेत ह्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात आणि त्याचे गुण प्लस एक्झाम दोन्हीचे गुण आणि नंतर मग मुलाखत, त्याच्यातून सिलेक्शन असतं, बरोबर. म्हणजेच काय आहे, शरीर आपलं चप्पळ बनवण्यासाठी पोलीस भरती असेल, सैन्य भरती असेल, त्याच्यामध्ये खेळांच्या ज्या वेगवेगळ्या कसरती आहेत त्या कसरती कराव्या लागतात. उत्तम समालोचक म्हणून सुद्धा संधी मिळते. जे खेळाच्या वेळी सामने ज्यावेळी चालू असतात त्यावेळी मागच्या मॅचेसमध्ये किती रन काढल्या, बरोबर, हे सांगितलं जातं. त्याला म्हटलं जातं समालोचक. म्हणजे उत्तम समालोचक म्हणून सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये संधी मिळू शकते. खेळांचे सामने ठेवताना खेळ, त्यांचे ठिकाण, वेळ, व्यवस्थापन, नियोजन करण्यासाठी सुद्धा उत्तम मार्गदर्शक म्हणून तिथं नियुक्ती होते. ओके. म्हणजेच खेळातून वेगवेगळ्या ज्या संधी आहेत पंच म्हणून तिथे कार्य करता येतं. पोलीस भरती असेल, सैन्य भरती असेल, यावेळी सुद्धा काय आहे, खेळांच्या ज्या कसरती आहेत त्या कसरतीच्या माध्यमातून आपलं शरीर चपळ बनवता येतं. उत्तम समालोचक म्हणून तिथं संधी मिळू शकते. त्यानंतर खेळाचे वेगवेगळे सामने ठेवायचे असतात त्यावेळी त्याचं ठिकाण असेल, त्याची वेळ असेल, त्या ठिकाणचं व्यवस्थापन असेल, नियोजन असेल, यावेळी उत्तम मार्गदर्शक म्हणून सुद्धा तिथं काम करता येतं. ठीक आहे. म्हणजे खेळातून निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या संधी असा प्रश्न आला तर तुम्हाला हे 3-4 पॉईंट जे काय आहेत ते लिहिता आले पाहिजेत. त्याच्यानंतर खेळाचे प्रकार. ओके. मगाशी आपण बघितलं खेळाचे प्रकार. हा तुम्हाला आकृतिबंध पूर्ण करा, ह्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि समजा खेळाचे प्रकार कुठले कुठले आहे स्पष्ट करा, असा जरी प्रश्न आला तरी सुद्धा तुम्हाला तेही उत्तर लिहिता आलं पाहिजे. आता आकृतिबंध पूर्ण करा असा प्रश्न आला तर खेळाचे प्रकार 2 मैदानी खेळ आहेत, बैठे खेळ आहेत, बरोबर. आणि मैदानी खेळामध्ये देशी खेळ आणि विदेशी खेळ. ओके. हे तुम्हाला इथं दिलेले आहे, त्यापैकी किमान 1-2 तरी लिहायला पाहिजेत. म्हणजे मैदानी खेळ, बैठे खेळ अर्धा गुण आणि त्यातील खेळ जे आहे ते 2-2 पॉईंट लिहिलात तरी तुम्हाला 2 मार्क्स तिथं मिळून जातात. ठीक आहे. आता देशी खेळामध्ये, देशी खेळ म्हणजेच आपल्या देशात पूर्वीपासून खेळले जाणारे खेळ त्याला म्हटलं जातं देशी खेळ. मग कुठले कुठले आहेत? लंगडी आहे, कबड्डी आहे, खो खो, विटीदांडू, भोवरे. ओके. हे काय झाले? आपल्या देशांतर्गत खेळले जाणारे खेळ, म्हणून याला देशी खेळ असं म्हटलेलं आहे. मग यातले 1-2 तुम्हाला पॉईंट लिहिता येतात. विदेशी खेळ, बाहेरच्या देशामधून आपल्या देशामध्ये खेळले जाणारे खेळ म्हणजेच विदेशी खेळ. मग त्याच्यामध्ये बॅडमिंटन असेल, टेबल टेनिस असेल, हॉकी असेल, क्रिकेट असेल. ओके. हे सगळे खेळ आहेत ते कुठले आहेत? विदेशी खेळ आहेत. ह्यापैकी 1-2 नावं जरी लिहिलात तरी तिथं चालू शकतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बैठे खेळ. बैठे खेळ म्हणजे बसून खेळले जाणारे खेळ, त्याला म्हटलं जातं बैठे खेळ. कुठले कुठले असे खेळ आहेत की जे बसून खेळले जातात? आता हे काय पाठ करायची गरज नाही आहे, तुम्ही सगळे खेळताय सुद्धा, बरोबर. बुद्धिबळ असेल, पत्ते असतील, कॅरम असेल, काचाकवड्या असतील, ओके, खड्यांचा डाव असेल, भातुकलीचा खेळ असेल, हे सगळे काय आहेत? बसून खेळले जाणारे खेळ आहेत. ओके. ह्याची पण 1-2 नावं तिथं नमूद करा.
म्हणजे खेळांचे प्रकार. कृतीयुक्त प्रश्न जर आला तर त्याचे प्रकार 2 लिहा आणि त्याच्यामध्ये एक 2-2 पॉईंट लिहा. आणि ह्याच्यावरती जर प्रश्न खेळांचे प्रकार कोणकोणते स्पष्ट करा म्हटलं तर त्याच्यावरती सुद्धा उत्तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. म्हणजे क्वेश्चन कशा पद्धतीने येतो ते बघून तुम्ही आन्सर लिहायला सुरू केलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे पर्यटनाचे प्रकार. ओके, पर्यटनाचे प्रकार आपल्याला पुढचा जो पॉईंट आहे तो पर्यटनाचे प्रकार हा बघायचा आहे. म्हणजे आता अलीकडे जर बघितलं पर्यटनाला इतिहास आहे, बरोबर. आजकाल पर्यटन केलं जात नाही आहे. पर्यटन म्हणजेच काय आहे? पर्यटन म्हणजे काय आहे? वेगवेगळ्या माध्यमातून देशांतर्गत पर्यटन होतं, त्याचबरोबर देशाच्या बाहेर सुद्धा व्यवसायाच्या निमित्तानं असेल, शिक्षणाच्या निमित्तानं असेल, बरोबर. त्याच्यानंतर बघा पर्यटन म्हणजेच आपण फिरायला जातो. आता लोकांच्यामध्ये आता फक्त कामच करणं असं नाही की काम केल्यानंतर थोडंसं मनाला थकवा नाहीसा व्हावा याच्या माध्यमातून लोक आता अनेक ठिकाणी फिरायला जातात, बरोबर. मग ते ऐतिहासिक काही ठिकाणं बघण्यासाठी असेल, कृषी पर्यटन असेल, कृषी निमित्तानं असेल किंवा शिक्षणाच्या निमित्तानं असेल, बरोबर. लोकांचं आता पर्यटन काय आहे? वाढलेलं आहे. मग त्याचे प्रकार, पर्यटनाचे प्रकार विचारले तर स्थानिक व आंतरराज्यीय पर्यटन, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, भौगोलिक पर्यटन, आरोग्य पर्यटन, कृषी पर्यटन, क्रीडा पर्यटन आणि नैमित्तिक पर्यटन, हे त्याचे काय झाले? प्रकार झाले. ओके. आता स्थानिक आणि आंतरराज्यीय पर्यटन ह्याच्यामध्ये देशामध्ये असणाऱ्या भाषा असतील, चलन असेल, कागदपत्र असेल, याचा फारसा अडथळा नसणारे पर्यटन म्हणजे त्याला म्हटलं जातं स्थानिक किंवा आंतरराज्यीय पर्यटन, म्हणजे देशाच्या अंतर्गत. ओके. त्याच्यानंतर आंतरराज्यीय पर्यटन म्हणजे ह्याच्यामधून विरंगुळा असेल, स्थलदर्शन असेल, व्यावसायिक कामं असतील, अभ्यासाच्या निमित्तानं असेल, चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या निमित्तानं असेल, ओके, पर्यटन केलं जातं. त्याला म्हटलं जातं आंतरराज्यीय पर्यटन असं म्हटलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून त्याचं पर्यटन होतं. त्याच्यानंतर ऐतिहासिक पर्यटन म्हणजेच महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत, बरोबर. त्याच्या निमित्तानं लोकांचं ऐतिहासिक काही वास्तू आहेत, शिल्प आहेत, ते बघण्यासाठी सुद्धा लोकांचं पर्यटन चालू असतं. त्याला म्हटलं जातं ऐतिहासिक पर्यटन म्हटलं जातं. भौगोलिक पर्यटन म्हणजेच अभयारण्य असतील किंवा समुद्रकिनारे असतील, सरोवर असतील, ते बघण्यासाठी लोकांची ये जा चालू असते. त्याला म्हटलं जातं भौगोलिक पर्यटन. आरोग्य पर्यटन म्हणजे भारतामध्ये जे वैद्यकीय सुविधा आहेत त्या सुविधा बाहेरच्या देशांच्या पेक्षा चांगल्या इथं मिळतात असं, त्यामुळं लोकांचं इकडं भारताकडे येण्याचा जो कल आहे तो जास्त आहे. त्याचबरोबर भौगोलिक स्थानकामुळे मुबलक सूर्यप्रकाश आपल्या देशामध्ये जास्त मिळतो. योग शिक्षण आणि आयुर्वेदिक उपचार आहेत ते उपचारसुद्धा चांगल्या पद्धतीनं होतात. म्हणून आरोग्याच्या दृष्टीनं लोकांचं पर्यटन भारतामध्ये जास्त होतं. कृषी पर्यटन म्हणजेच काय आहे? आता शेती करत असताना पूर्वापार शेती राहिलेली नाही आहे, म्हणजे फक्त पावसावरती आधारित शेती करणं, बरोबर. हा व्यवसाय असा नाही आहे, कारण पूर्वी फक्त पावसावर आधारितच शेती केली जायची. पण आता शेतकऱ्यांना, कारण आपला देश कसा आहे? कृषीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांची स्थिती सुधारली तरच काय होतं? आपल्या देशाचा विकास होऊ शकतो. त्यामुळं पूर्वापार चालत आलेली जी शेती आहे त्या पद्धतीनं न करता शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं प्रशिक्षण देणं आणि शेतीमध्ये आहे त्याच क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कशा पद्धतीनं काढायचं ह्याचं शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिलं जातं, व्हिजिट्स दिल्या जातात, बरोबर. त्याच्या निमित्तानं काय होतं? लोकांचं ये जा चालू असतं. त्याला कृषी पर्यटन असं म्हटलं जातं. म्हणजे कृषी क्षेत्राची माहिती, त्याच्यानंतर त्यातून निर्माण झालेली जी जिज्ञासा आहे त्यातून कृषी पर्यटन काय झालेलं आहे? विकसित झालेलं आहे.
त्याच्यानंतर क्रीडा पर्यटन म्हणजे खेळाच्या माध्यमातून ज्या क्रीडा स्पर्धा होतात त्या वेगवेगळ्या देशामध्ये होत असतात, त्यामुळं त्या क्रीडा पर्यटनामुळं काय झालेलं आहे, आता लोकांची ये-जा काय झालेली आहे, वाढलेली आहे. ओके, हे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते वेगवेगळे प्रकार आपल्याला फक्त पर्यटनाचे प्रकार म्हटलात तर नमूद करा, आणि पर्यटनाचे प्रकार कुठले कुठले स्पष्ट करा म्हटलं तर ह्यातले जे 3-4 प्रकार आहेत त्यामध्ये किमान एक 2-2 ओळी तरी तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, पर्यटनाचे प्रकार. आता पर्यटनाच्या विकासासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, बरोबर. कारण विकास जर झाला तर काय होतं, त्यामधून अनेक नोकरीच्या संधीसुद्धा निर्माण होत असतात. मग विकासासाठी कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, कारण सध्या जर बघितलं तर लोकांची संख्या वाढलेली आहे, पर्यटनाचं महत्त्व आहे ते महत्त्व वाढलेलं आहे आणि त्याच्यामधून अनेक रोजगाराच्या संधी निर्माण करता येतात. म्हणून पर्यटनाच्या विकासासाठी काळजी घेणं हे काय आहे, महत्त्वाचं आहे. म्हणजेच पर्यटनाच्या विकासासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. सध्याच्या जगात पर्यटनाचं लोकांचं वाढते प्रमाण लक्षात घेऊन आणि त्याचं महत्त्व लक्षात घेऊन त्यापासून जास्तीत जास्त रोजगार कसे निर्माण होतील ह्याकडे शासनानं काय केलेलं आहे, लक्ष केंद्रित केलेलं आहे. कारण आज आपण बघतो बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. शिक्षण घेतलेलं आहे पण रोजगार नाही. वर्तमानपत्र उघडला की आपण बातम्या नेहमी वाचत असतो आणि आता तरी कोविडच्यामुळं तरी मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या लोकांना गमवाव्या लागलेल्या आहेत. म्हणजे फक्त हे आताच्याच काळात बेरोजगारीची समस्या आहे असं नाही आहे, बरोबर. बेरोजगारीची समस्या ही कित्येक काळापासून बेरोजगारीची समस्या आहे. मग रोजगार नाही म्हणून फक्त फिरत बसण्यापेक्षा ज्या त्या गावामध्ये ज्या संधी उपलब्ध होतात त्या संधी जर निर्माण करून दिल्या तर बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न बऱ्यापैकी कमी होईल. मग आता पर्यटनाच्या माध्यमातून महाराष्ट्राला तरी वारसा लाभलेला आहे, बरोबर. लोकांचं पर्यटनासाठी खूप आता अलीकडच्या काळामध्ये गर्दी होत आहे, लोकांची संख्या वाढत आहे. मग प्रत्येक ठिकाणी जे ठिकाण आहे तिथं सुधारणा केली तर स्थानिक लोकांना काय होईल, त्यातून रोजगाराची निर्मिती करून देता येते. त्यामुळं पर्यटनाच्या विकासासाठी आता शासनानं पाऊल उचलायला सुरुवात केलेली आहे. ओके, म्हणजे सध्याच्या जगामध्ये लोकांचं प्रमाण पर्यटनासाठी वाढलेलं आहे. त्याचा विचार करता त्यापासून अनेक रोजगाराच्या संधी निर्माण करता येतात. त्याच्यानंतर देशी व विदेशी पर्यटकांचं उद्बोधन करणं. ओके, लोकांना जी भाषा आहे ती भाषा म्हणजे पर्यटक जे येत असतात ते बाहेरच्या देशातून सुद्धा येत असतात आणि त्यांना व्यवस्थित माहिती दिली तर काय होतं, त्या ठिकाणाचं महत्त्व लक्षात येतं. म्हणजेच काय आहे, देशी आणि विदेशी पर्यटकांचं उद्बोधन करणं, पर्यटकांच्यासाठी योग्य वाहतूक, उत्तम दर्जाची निवासस्थानं आणि भोजनाची त्या ठिकाणी सोय करणं, त्याचबरोबर स्वच्छतागृहांची सोय करणं आणि ते जे दिव्यांग पर्यटक असतील त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणं आणि पर्यटन स्थळांची स्वच्छता आणि निगा राखणं. ओके, म्हणजेच पर्यटनाच्या विकासासाठी आता शासनानं प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर पर्यटनाच्या व्यवसायामुळं स्थानिक पातळीवरती रोजगार निर्मिती जी आहे ती रोजगार निर्मिती कशा पद्धतीनं उपलब्ध होते, म्हणजे पर्यटन व्यवसायामुळं स्थानिक पातळीवर रोजगाराची निर्मिती करता येते. त्या ठिकाणी दुभाषिकाच्या रूपात पर्यटकांना मदत करणे, भोजनाची निवासाची व्यवस्था करणे असेल, मार्गदर्शक म्हणून तिथं काम करणं, त्याचबरोबर वर्तमानपत्र असतील, संदर्भ असतील, साहित्याची विक्री, हस्तउद्योग असतील, कुटीर उद्योग असतील, निर्माण होणाऱ्या त्यातून स्थानिक वस्तूंची विक्री करणं. हस्तउद्योग म्हणजेच हातानं काही निर्माण केलेल्या वस्तू असतात. प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं असं वेगळं पण असतं, बरोबर. आता कोल्हापूर जर तुम्ही बघितलात तर तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरी चप्पल फेमस आहे, बरोबर. जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी म्हणजे प्रत्येक ठिकाणचं असं वेगळं पण आपल्याला पाहायला मिळतं.
मग त्याच्या माध्यमातून अनेक रोजगार निर्माण करता येतात. मग त्यामध्ये हस्त उद्योग असतील, हाताने निर्माण केलेल्या काही वस्तू असतील, कुटीर उद्योग म्हणजे छोटे छोटे लघु उद्योग असतील, अशा रोजगारांची त्याच्यातून काय होते, निर्मिती करता येते. लोकांना, स्थानिक लोकांना ट्रेनिंग देऊन त्यांना रोजगार निर्माण करून देता येतात आणि त्याच्यातून स्थानिक वस्तूंची विक्री करता येते. म्हणजेच काय झालं, स्थानिक पातळीवरती रोजगार निर्माण करणे. स्थानिक खाद्यपदार्थांची विक्री करणं, आता मी फॉर एक्झाम्पल सांगितलं. ओके, असं प्रत्येक ठिकाणी ज्या त्या ठिकाणचं असं वेगळं पण आहे. मग तिथं वस्तू त्या निर्माण करणं आणि मग त्याची मोठ्या प्रमाणामध्ये काय होणं, विक्री होणं, म्हणजे बाजारपेठ एकंदरीत त्या ठिकाणी निर्माण करणं. म्हणजे यामुळं काय होतं, पर्यटन व्यवसायामुळं स्थानिक पातळीवरती रोजगार निर्माण होऊ शकतात. म्हणजे आता ह्या 2 चॅप्टरवरती 2-3 चॅप्टरवरती आपण महत्त्वाचे प्रश्न बघितले. ओके, मग 2 मार्कासाठी असतील, काही 4 मार्कासाठी प्रश्न असतील, काही 3 मार्कासाठी प्रश्न असतील, काही रिकाम्या जागासाठी प्रश्न असतील. तर ह्या प्रश्नांची व्यवस्थित तयारी करा. विषय खूप छान आहे, अभ्यास केलात तर आउट ऑफ आउट मार्क्स या विषयामध्ये मिळतात. त्यामुळं घाबरून जायचं काही कारण नाही आहे. ओके, ह्यातले आता पुढचे हे टॉपिक जे आहेत ते अगदी इझी आहेत. म्हणजे व्यवस्थित वाचलात, पॉईंट वाईज उत्तर लिहिलात तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतात. ठीक आहे, थँक्यू.